टॉप 9 न्यूज बघणार आहोत आणि सुरुवातीला अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात नेत्यांनी काय काय संशय व्यक्त केलाय त्या संदर्भातल्या बातम्या। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा, अशा पद्धतीचे राजकारण बंद झालं पाहिजे। रामदास कदम यांच्या वक्तव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। पवारांना शह देण्यासाठी तटकरेंचं गलिच्छ राजकारण, दादांची राख विसली नव्हती, तोच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली। शरद पवार राष्ट्रवादीचा ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं, रामदास कदम यांचं वक्तव्य। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे। पवार कुटुंबियांची आज पुन्हा सहयोग निवासस्थानी बैठक, संपूर्ण पवार कुटुंब आज पुन्हा एकदा एकत्र चर्चा करणार। शरद पवार, योगेंद्र पवार सहयोग निवासस्थानी। अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे, पहिला स्फोट हवेतच झाल्याचं दिसतंय। घटनेचा तपास सार्वजनिक करा, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं? बजरंग सोनावणेंकडे पुरावे आहेत का? बजरंग सोनावणेंच्या वक्तव्यावरनं छगन भुजबळांचा सवाल। अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का ते तपासा, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी। काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहतं। कुणाला कशाचाही संशय येऊ शकतो, संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार। बजरंग सोनावणेंच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासा, बजरंग सोनावणेंनी केली मागणी। संशय व्यक्त केला त्यांनी। हे बघा, संशय व्यक्त करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। संशय कोणाला कशाचाही येऊ शकतो, त्याला काय करणार आपण? पुणे सीआयडीकडनं विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू। अजितदादांचे ओएसडी अनिल ढिकलेंचाही जबाब नोंदवला जाणार। याआधी दादांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांचा जबाब नोंदवला। अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये क्लीन चिट देऊ नये, अपघाताची सखोल चौकशी व्हावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। तर चौकशी सुरू आहे, क्लीन चिट मिळण्याचा प्रश्नच येत नाही, पंकज भोयर यांचं उत्तर। पार्थ पवारांना जशी क्लीन चिट देऊन टाकली तशी विमान अपघाताची क्लीन चिट देऊन मोकळं न होता त्याची सखोल चौकशी करावी याची मागणी। ह्या संदर्भात क्लीन चिटचा विषयच येत नाही, जी दुर्दैवी घटना झाली त्या संदर्भात योग्य चौकशी होऊन योग्य त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। दादांच्या विमान अपघाताची चौकशी जलद गतीनं सुरू, चौकशीत काही आढळल्यास सरकार कारवाई करेल, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सीआयडी त्यात इन्व्हॉल्व झालेली आहे, इतर यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व झालेल्या आहेत, ब्लॅक बॉक्स जो ज्याला म्हणतात तो सापडलेला आहे। आता हा सगळा चौकशी मला वाटतं जलद गतीने होईल, त्याच्यात जर असं काही दिसलं तर निश्चितच सरकार त्याच्यावर कारवाई करेल।